शुभ सकाळ, हर हर महादेव. तर MA17 रायडर यूट्यूब चॅनलवर आजच्या पूर्णपणे ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आपली सायकल गेले 8 दिवस घरामध्ये होती. तर हे शिफ्टरचं काम आज करायचं आहे, कारण की मेन शिफ्टर म्हणजे ज्याच्याने आपण गिअर टाकतो ते शिफ्टर पूर्णपणे खराब झालेलं आहे. बघू शकता पूर्णपणे पॅन्डल अख्खंच बिंगतं आहे बा. तसं आपण गिअर टाकलं तर ते पॅन्डल बिंगतं ना, तर ते तसं नाही बिंगत आहे. म्हणजे पॅन्डल मारताना जाम होतं, ते जाम नव्हते, डायरेक्ट गोल बिंगू राहिला आता. तर आजचं त्याचं पूर्णपणे काम करून घेतो आणि मग दिवसभराचा काय ब्लॉग असेल तुम्ही आज बघून घ्या, कारण की आजचा ब्लॉग म्हणजे खूप तुमच्या मनाला लागण्यासारखा आहे आणि माझ्या संघर्षाचा ब्लॉग येतो. तुम्हाला समजानच मी कोणत्या संघर्षांमधून विश्व निर्माण केलेलं आहे ते तुम्हाला समजायलाच या व्हिडिओमध्ये. म्हणजे आपल्या सायकलचं मेन गिअरचं शिफ्टर तुटलं होतं, ते आता रमेश भाऊ चेंज करताय आणि आता नवीन शिफ्टर आणलेलं आहे, ठिकाणी ठेवलेलं आहे, चेंज करू. कारण की गेले 8 दिवस आपली सायकल घरातच लावलेली होती, कारण की बाहेर कुठं जाता येत नव्हतं आपल्याला. तर शिफ्टर चेंज केल्यानंतर आपल्याला सगळ्या ठिकाणी जाता येईल बाहेर. आता पूर्णपणे बघू शकता हे जे शिफ्टर मेन म्हणजे त्याचं फिनेल ते सगळं याच्यावर चालतं सगळं काही, ते पण आता हलायला लागले, ते बी आता नवीन टाकायचं आहे, बदलायचं आहे पूर्णपणे. बघू शकता सायकलचं काम चालूच आहे. कमीत कमी आता मी आलो होतो 11:30ला, आता 1 ते 1.5 तास झालेलं आहे, काम अजून चालूच आहे. कारण की लई किरकोळ काम असतं गिअरच्या सायकलचं, कारण की जास्त कोणाला माहिती नसतं. लोकांना काय वाटतं गिअरची सायकल घेतली निघलो, पण याची किरकोळ कामं एवढे असतात का तुम्हाला स्वतः समजणार नाही. घेऊन बघा एकदा, मग कळेल तुम्हाला सायकल कशी असते ती गिअरची. तर पूर्णपणे मी सांगायला गेलं तर इथून तर पार या शिफ्टरपर्यंत पूर्णपणे ती वायर चेंज करावं लागते. मेन गिअर ह्यो असतो आणि तुम्ही जर याला छेडछाड केली त्या गिअरला तर तो म्हणजे विषय असा आहे, ज्याला जर गिअरची सायकल वापरता येत असेल तर त्यांनीच ती गिअरची सायकल वापरावा. कारण की माझ्यासारखं म्हणजे मला प्रवास तेवढा जास्त झाला आहे, त्यामुळे ते गिअरचं थोडंसं हे झालं आहे. तर चला बघूया आता काम चालू आहे सायकलचं. पूर्णपणे रेडी काम झालं का मग तुम्हाला दाखवतो आपली सायकल कशी झाली काय. तोपर्यंत पुढच्या व्हिडिओसाठी रेडी राहा. किती होय? 4 डझन. साईडला ठेवा. हे किती होय? अहो पाणी नका मोडू आजी, सर सगळं डायरेक्ट देऊन की किती होय? 2 4 डझन ना. 4 डझन 6 डझन. पाणी नका मोडू, सर सगळं केळं मोजा, पाण्यात उडू नका, वाटायचं 6 डझन. 2 7 8 डझन. 8 डझन. आता आहे ना केळं हे मोजून घ्या, मी डझनचा हिशोब काढतो, मग मध्ये खाता. 8 डझन आहे का? आणि आता हे खालीच मोजा सगळे, पाण्यात उडू नका, केळं मोजा सगळे. मला सांगा किती झाले? किती झाले? हे किती डझन? 16. तुम्ही ना मोजा, केळं मोजा सगळे. किती? ये किती? 8 आहे.
किती एक केळं आहे? डझन आणि 8 आहे. 1.5 डझन केळं मोजा म्हणा फक्त मग आपण एक केळं किती आहे पूर्ण? केळं पुरे का 8 टाका टाका हे पण आता हे 8 आणि 9 9 10 डझन झाले ना आता हे 8 हे 2 ना 8 आणि 2 किती झाले 2 डझन 10 डझन झाले हे 1.5 डझन आहे. 1.5 डझन 11.5 डझन 11.5 डझन टाका हे 1.5 डझन. 1 डझन 13 डझन 13 आणलं गाडी इकडे इथं लावून म्हणा पुढे लावून आण लवकर किती झाले पहिले किती होते 13.5 का 13.5 3 डझन आणि 2 4 आहे. 1.5 डझन 3 आहे. 13 13.5 होते ना हे 13.5 डझन आणि येते हे 2 आणि हे डझन किती वय वीस आणि 15 20 हा? 20 हा भाऊ हे. 35 35 भागिले 12 हे तो 3 डझन झाले चला 3 डझनला कमी जाऊ द्या म्हणजे 16 डझन केळं झाले 16.5 रातनी 8 आहे. गोम्या, सगळ्या. हे 8 जोड. भाऊ, हे 8 जोड. हा 16.5 धरले मी चला हे 7 आहे. हे बी धरून 16.5 डझन झाली हा हे बी कणी फणी घेऊन द्या ना ये नका टाकू याच्यात जादा आहे ना. 16.5 झाले हा. या भाऊ खाली या गाडी पुढे घ्या तू काय अजून नाही केळं नाही का सगळ्या भाऊ आणा आई इथे कॅमेरा चालू करते आई इथे चालूच आहे 'आणि शिंदे मी चालवले असं टाका बरं का भाऊ तुम्ही बोला ना काहीतरी आणि ते बोलले ना, 16.5 डझन चालू आहे 16.5 डझन खायचा. जाय त्याच्याजवळ घे. आकाश भाऊनी केळी घेतली 20-25 डझन केळं कशी वाटली केळं एक नंबर क्वालिटी क्वांटिटी समूह भाऊचे केळं सामावून अरे भाऊ आपल्याकडे आले होते केळं घेण्यासाठी कोकम ठाण्यावरून आले 742 रुपये 45चाच भाव लावला ना 45 742 रुपये होते हा 45 16.5 गुणवले 45 रुपये 742 रुपये 742 रुपये कशावर मारू माझ्या नंबरला टाकू ना. देतो स्कॅनर 742